रविदास आणि ज्युलियट देवी या नाटकातील यश खान या कलाकाराची पोलिसांनी झडती घेतल्याने नाट्य क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे। 15 ऑगस्टच्या मध्यरात्री 2:30 वाजता हा सगळा प्रकार घडलाय। मुंबईच्या संस्थेतर्फे या नाटकाचे पुणे विद्यापीठ आणि सुदर्शन रंगमंच येथे असे प्रत्येकी 1 आणि FTII मध्ये 3 असे प्रयोग आयोजित करण्यात आले होते। विद्यापीठातील प्रयोग झाला, मात्र FTII मधील प्रयोग रद्द झाला। मुस्लिम आडनाव असल्याने चौकशी झाल्याचा आरोप नाट्य कलाकारांनी केलेला आहे। दरम्यान ज्या पिंपरी चिंचवडच्या हॉटेलमध्ये जिथे ही नाटकातली टीम उतरली होती तिथे हा झडतीचा सगळा प्रकार झालाय। अधिक माहिती घेऊयात, अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अद्वैत, नेमका या नाटकासंबंधीचा वाद काय आहे आणि झडती का घेण्यात आली? संदीप, मुंबईमधील किस्सा कोठी या नाट्यसंस्थेचं हे जे नाटक होतं याचे प्रयोग पुण्यामध्ये आयोजित करण्यात आले। सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये प्रयोग झाला, सुदर्शन रंगमंच इथं प्रयोग होता, परंतु FTII मध्ये देखील प्रयोग होता। तो खूप कमी वेळ आधी परवानगी मागितली म्हणून रद्द झाला असं सांगण्यात येते। आणि दरम्यानच्या काळामध्ये 15 ऑगस्टच्या मध्यरात्री जिथं ज्या हॉटेलला ही सगळी टीम उतरली होती तिथं 2:30 वाजता मध्यरात्री पोलीस आले आणि यश खान कोण आहे असं म्हणत त्यांनी चौकशी केली। ओळखपत्र मागितलं, तुम्ही एकमेकाला कसे ओळखता, त्यामुळे खान आडनावामुळे ही चौकशी केल्याचा आरोप या नाट्यसंघाने केलेला आहे। दुसरीकडे पोलिसांनी म्हटलेलं आहे की 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवरती ही आमची रुटीन तपासणी होती, नाकेबंदी असते आणि आम्ही चौकशी करू शकतो, त्यामुळे पोलिसांनी हे आरोप फेटाळले आहेत। मात्र याचा जो प्रयोग आहे तो काल पुन्हा एकदा पुण्यामध्ये झाला, परंतु तो ठिकाण बदलून झाला आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये रंगकर्मी जे आहेत ते आले होते आणि त्यांनी आवाहन देखील केलं होतं, कारण कलाकार हे प्रेशर खाली होते असा प्रकार घडल्यामुळं। तर त्यांचा असा दावा आहे की पोलिसांनी कशासाठी झडती घेताय, का चौकशी करताय याची समाधानकारक उत्तरं दिलेली नाहीयेत आणि त्यामुळे त्यांनी आरोप केलेला आहे अख्ख्या पूर्ण नाटकाच्या चमूमध्ये केवळ एकाच व्यक्तीची चौकशी करायची, त्यातही यश खान कोण आहे असं म्हणून चौकशी करायची, म्हणून हा आक्षेप घेण्यात आलाय। मात्र पोलिसांनी मात्र ही रुटीन चौकशी आहे, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती आम्ही ही चौकशी। धन्यवाद अद्वैत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघितलं या नेमकी काय प्रकार हा सगळा घडलेला आहे पुण्यामध्ये याची संपूर्ण माहिती अद्वैत मेहता यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। बघूया पुढची बातमी। महानगर गॅसला CNG पुरवठा करणाऱ्या ONGC प्लांटमध्ये बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे CNGच्या पुरवठ्याअभावी टॅक्सीसह गाड्यांना सुद्धा या सगळ्याचा फटका बसलाय। CNG पुरवठ्याअभावी अनेक गाड्यांना फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे। CNGचा पुरवठा होत नसल्याने शहरातील CNGवर चालणाऱ्या ऑटो टॅक्सीसह अनेक गाड्यांना याचा फटका बसतोय। मुंबईमध्ये महानगर गॅस लिमिटेडला CNG आणि PNGचा पुरवठा करणाऱ्या ONGCच्या प्लांटमध्ये काही तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत। शुक्रवारी सकाळी या अडचणी उद्भवल्या आणि त्यानंतर CNGचा पुरवठा करणाऱ्या अनेक पंपांवर CNG पोहोचू शकलेला नाहीये आणि संध्याकाळपर्यंत 100हून अधिक CNG पुरवठा करणारे पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले। तर महानगर गॅस मात्र PNG म्हणजेच घरगुती वापरासाठी होणारा पुरवठा मात्र सुरळीत करते। महानगर गॅस जवळपास 7 लाख वाहनांना CNG तर 12 लाख ग्राहकांना PNG पुरवते। अधिक माहिती घेऊया, स्वाती लोखंडे ढोके आपल्या सोबत आहेत। स्वाती, काय सांगशील या सगळ्याबद्दल आणि हे तांत्रिक बिघाड जो आहे तो कधीपर्यंत सुरळीत होणार आणि आताची परिस्थिती काय? संदीप, आधी खरं तर टॅक्सीवाल्यांकडे आपण बोलणं होते सगळ्या संदर्भात की त्यांना नेमका काय त्रास होतोय, कारण त्याच्यापेक्षा म्हणजे आपण काही बोलण्यापेक्षा तेच आपली परिस्थिती सांगू शकतील। पण त्याआधी अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे CNG पंपवर जे आता CNGच्या नावाने मिळत आहे ते मुळातच लिक्विड गॅस आहे, म्हणजे जो LPG पाईप गॅस वापरला जातो तो मिळतो यांना। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महानगर गॅस लिमिटेडचं म्हणणं आहे की शुक्रवारपासून हा पुरवठा जो आहे तो विस्कळीत झाला आहे, पण या टॅक्सी चालकांचं म्हणणं आहे की 3 दिवस झाले ते सगळ्या प्रकाराला। आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया, तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की साधारणतः किती दिवस झाले की अशा पद्धतीनं CNGच्या ऐवजी तुम्हाला LPG मिळतंय? LPG भेटतं आम्हाला 3 दिवस झाले आपल्याला, त्यामुळे आम्हाला लई त्रास होतोय। गुरुवार, शुक्रवार, शनिवार 3 दिवस गुरुवारपासून चालू आहे। गुरुवार कल भी आहे, नाही, कल का गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे 3 दिवसापासून चालू आहे। आणि 150 रुपयाचा जैसे गॅस जातोय ना तिथे आज 250-300 रुपयाचा माझा गॅस गेला आहे, म्हणजे जवळपास दुपटीने लोकांना पैसे भरावे लागतात। मला सांगा एग्जैक्टली किस तरह से दिक्कतें हो रही है सारी जो टैक्सी चालक है उनको? हाँ जी, देखिए एवरेज नहीं मिल रही है। जहाँ सेंट्रो गाड़ी की बात कर रहा हूँ, सेंट्रो गाड़ी 18 से लेकर 20 किलोमीटर की एवरेज देती है, वहाँ CNG पर ये LPG 6 का दे रहा है। अच्छा, तो कितना गुना घाटा पड़ गया। उसके अलावा उसके अलावा अगर हम लोग 100 किलोमीटर गाड़ी चलाते हैं तो 220 का गैस जाएगा, यहाँ 650 का LPG आ रहा है।
अरे बापरे, खूप महत्वाची गोष्ट आहे अगदी. की साधारणतः 220 रुपये भरून जिकडे सीएनजी भरलं जात है त्याच्याऐवजी आता 620 रुपये भरले जात आहेत. सारे पेट्रोल पंप पर इसी तरह से सीएनजी पीएनजी सारे पेट्रोल पंप पे है सीएनजी और सब एलपीजी 200 का 400 जाता है गैस। लेकिन मीटर तो वही पड़ रहा है. मीटर वही पड़ रहा है मैडम, बहुत तकलीफ हो गई है अभी गाड़ी चलाना। जवळपास दुपटीनं पैसा भरावा लागतोय आणि साधारणतः हा तिसरा दिवस आहे. म्हणजे महानगर गॅस लिमिटेडनं म्हटलं जरी असलं की आजचा हा दुसरा दिवस आहे, पण प्रत्यक्षात मात्र हे सगळ्या टॅक्सी चालकांना गुरुवारपासूनच या सगळ्याचा फटका बसतोय. आणि संदीप, खरं तर लोकांना हे सांगणं महत्वाचं किंवा गरजेचं आहे की सीएनजी जिकडे 220 रुपये त्यांना अख्खा एकदा ज्यांना हे लोक बाटला म्हणतात किंवा जो सिलेंडर आहे तो भरून मिळतो, त्याच्याऐवजी त्यांना आता 600 रुपये भरावा लागतो. म्हणजे एलपीजीचा दर त्यांना भरावा लागतो. आणि आपण जर दृश्यांमधून दाखवू शकलो की सगळ्या पेट्रोल पंपांवर म्हणजे ज्या ज्या जिथे मिळतो त्या सगळीकडे असं लिहिलेलं आहे की तुम्हाला सीएनजीच्या ऐवजी एलपीजी मिळणार आहे. त्यामुळे खूप मोठ्या त्रासाला या टॅक्सी चालकांना, रिक्षा चालकांना आणि ज्यांची कुणाची गाडी एलपीजीवर ज्यांची कुणाची गाडी सीएनजीवर चालते त्यांना त्रास होतोय. अगदी स्वाती, खूप मोठा त्रास आहे आणि आता हे कधी सुरळीत होतं हे बघावं लागणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. बघूया पुढची बातमी आहे